जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद असल्याने काही बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची वेळ मागितली। राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचे सूचक विधान। नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होत आहे। नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याने येणाऱ्या काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीत मोठे पक्षप्रवेश होणार आहेत। यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे वेळ मागितली असून या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला जाणार आहे। जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक वाढत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर ही निवडणूक लढणार असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिलेत। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेशाची संख्या वाढली आहे, तरी येणाऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याने यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमदार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याची तयारी केली जात असून सुनेत्रा पवार यांची वेळ मागितली आहे। राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढण्याची तयारी करत आहे। मात्र राज्यात तिघेही पक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करू, अन्यथा नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी निवडणूक लढण्यास तयार आहे। दिवंगत अजित पवारांच्या पुरोगामी विचारामुळे राष्ट्रवादीची नंदुरबार जिल्ह्यात ताकद निश्चितच वाढत असल्याचा विश्वास डॉक्टर अभिजित मोरे यांनी व्यक्त केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। निश्चित मी नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा फिरतो आहे तर एक प्रचंड असा मोठा प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत आहे। आणि याचं कारण मध्ये आदरणीय अजितदादांची जी काही विचारसरणी होती, त्यांनी जो पुरोगामित्वाचा संदेश या महाराष्ट्राला दिला, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजवले। आणि मला वाटतं की नंदुरबार जिल्ह्यातली जी सर्वसामान्य जनता आहे, इथली आदिवासी जनता असो, बिगर आदिवासी जनता असो, ही मोठ्या प्रमाणावर धर्मनिरपेक्षता मानणारी, सार्वभौमत्व मानणारी, त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मानणारी, खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांचे विचार मानणारी जनता ही नंदुरबार जिल्ह्याची आहे। आणि अनेक निवडणुकांमध्ये वारंवार हे सिद्ध झालेलं आहे की ह्या नंदुरबारच्या जनतेला कुठे ना कुठेतरी एक धर्मनिरपेक्ष राजकारण आवडतं। या नंदुरबारच्या जनतेला कुठे ना कुठेतरी शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार आवडतात आणि त्यामुळं आपोआपच त्या ठिकाणी सर्व नंदुरबारची जनता ही राष्ट्रवादीकडे आकृष्ट होत आहे, कार्यकर्ते जोडले जात आहे। आणि येणाऱ्या कदाचित पुढच्याच आठवड्यात एक मोठा प्रवेश देखील आम्ही घेणार आहोत, जेणेकरून एक नंदुरबारच्या राजकारणाचं एक दूरगामी परिणाम करणारा एक नेता त्या ठिकाणी आमच्या पक्षात येत आहे। त्याकरता मी आदरणीय सुनेत्रा वहिनींची वेळ मागितलेली आहे। या बाबतीत आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय अनिलदादा पाटील असतील, माणिकरावजी कोकाटे साहेब असतील, हसनजी मुश्रीफ साहेब असतील, यांच्या कानावर मी ते टाकलेलं आहे। आणि पुढच्या आठवड्यात आम्ही वेळ घेऊन त्या ठिकाणी तो पक्षप्रवेश करणार आहोत। आता सध्या आपण महायुतीमध्ये, राज्यामध्ये, सरकारमध्ये आहोत आणि त्यामुळं मी चर्चेचे दार खुले ठेवलेली आहे। निश्चित मी महायुतीला सोबत घेऊन आणि आमच्या समविचारी पक्ष जे कोणी असतील त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी सर्वप्रथम मी जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणुकीची चाचपणी करणार आहे। आणि जर तशा पद्धतीनं जर आमची निवडणूक पूर्व काही आघाडी युती झाली तर त्याला पहिले माझं प्राधान्य राहणार आहे। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्याकरता सक्षम पक्ष आहे।